वळूयात पुढल्या बातमीकडे। राज्यसभेवर मला पाठवा असा आग्रह नाही, पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळांनी केलंय। तर या ठिकाणी पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे, राज्यसभेवर मला पाठवा असा आग्रह नाही असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळांनी केलेलं आहे। तर कर्जमाफीबाबत मला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय। बच्चू कडू यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। माझे चुकीचे फोटो व्हिडिओ व्हायरल होत आहेत, शेतकऱ्यांनी खोट्या व्हिडिओवर विश्वास ठेवू नये असं आवाहन कडू यांच्याकडून करण्यात आलंय। तर मी शिवसैनिक म्हणून शिंदे साहेबांनाच स्वप्न पाहिलं ना, भाजपने हे करेल, देवेंद्रजी फडणवीसचा विचार करेल, पण मी काय देवेंद्र फडणवीसचा कसा विचार करू? मी शिंदे साहेबांचाच विचार करणार आहे। प्रत्येकानं आपापल्या पक्षाचा विचार करावाच लागणार आहे आणि ती स्पर्धाच आहे। मी काय बोललो होतो का आमदाराला कर्जमाफी नका देऊ, अधिकाऱ्यांना कर्जमाफी द्यायची गरज नाही, शेतकऱ्याचं वर्गीकरण झालं पाहिजे। बिल्डर उद्योग शेतकरी अलग, कर्मचारी शेतकरी अलग, आमदार शेतकरी अलग, असं वर्गीकरण करून ज्याला खरंच गरज आहे त्याच्यापर्यंत जावं। अशा पद्धतीनं माझं चुकीचे फोटो कमेंट्स व्हायरल करताय। मला वाटतं शेतकऱ्यांनी कार्यकर्त्यांनी कुठेही या सगळ्या बाबतीत हुशार राहावं आणि असं बच्चू कडू करणार नाही हे ठाम विश्वासानं समोर यावं। मला वाटते कोणाला उत्तर द्यायची गरज नाही आहे, पण असं चुकीचं जर करत असेल तर त्याला। तर देवगावातील महिला पाण्यासाठी भटकंती करतायत। साहेब, लाडक्या बहिणींचे पैसे नको, प्यायला पाणी द्या अशी आर्त हाक महिलांनी प्रशासनाकडे मागितली आहे। 4 दिवस झाले आमच्या गावात पाणी नाही आहे। पाणी भरत आहोत, रात्री उठतो आम्ही, पाणी भरतो, दिवसा झोप नाही होत, रात्री झोप होत नाही। पाण्याच्या ना अर्ध्या रात्री उठा लागते, पाणी भरा लागते आम्हाला। कामाला जाव का पाणी भरा, परगावून पाणी येते, अकोल्याहून गावात खारीमध्ये पाण्याला जायला लागते, लहान लहान लेकर घेऊन उन्हामध्ये। पाणीच नाहीत, काय करा। धरण जवळ आहे पण काही अर्थ नाही त्या धरणाचा। कोरडी पाईपलाईन करून आहे, 2 किलोमीटर धरण आहे। पाणी पाहिजे आम्हाला, लहान लहान लेकर घेऊन जायला लागते उन्हामध्ये, खारीमध्ये जायला लागते लहान लहान लेकर घेऊन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।